शिवसेनेच्या वतीनं लोणेरे ज्ञानेश महाराव यांचा निषेध। महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या विकृत वृत्तीच्या व्यक्तीने प्रभू श्री रामचंद्र, श्री स्वामी समर्थ तसेच इतर हिंदू देवतांबद्दल अतिशय नीच वक्तव्य करून हिंदूंच्या आराध्य देवतांचा घोर अपमान केलाय। त्यामुळे महाराष्ट्रासह संबंध देशामध्ये करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यात। याच भावनेचा आदर करत लोणेरे येथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली लोणेरे येथील दक्षिण रायगड शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ शिवसेना व हिंदू समाजाच्या वतीनं घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई गोवा हायवे बंद करून ठिय्या आंदोलन करत ज्ञानेश महाराव यांचा पुतळा जाळत निषेध करण्यात आलाय। शरद पवार ज्ञानेश महाराव यांच्या हिंदू विरोधी प्रवृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी माणगाव तालुक्यात लोणेरे येथे पंचायत समिती माजी सभापती महेंद्र तेडगुरे, उपतालुका प्रमुख पंढरी शेडगे, गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवणकर, लोणेरा विभाग प्रमुख रवी टेंबे, रामचंद्र पांचाळ, मंगेश कदम, केतन बामनोलकर, लोणेरे शहर प्रमुख टेंबे यांच्यासह शिवसेना सर्व पदाधिकारी, हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। रायगड जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंबद्दल अपमान करून समस्त हिंदूंचा अपमान केलेला आहे। श्री स्वामी समर्थ प्रभू रामचंद्र वारकरी संप्रदायासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव या नराधमाने समस्त हिंदू जनांचा अपमान केला आहे। समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरून त्यांनी करोडो हिंदू जनांचा अपमान केला आहे। त्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दक्षिण रायगड यांच्या वतीने सर्वप्रथम आम्ही या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहोत। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीने या ठिकाणी जे हिंदूंना सतत अपमानित केलं जात आहे त्यांचा या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये समस्त हिंदू समाज बदला घेणार आहे आणि त्यांची जागा